बा झाली साडवी. गुड बाय. मालक. अरे म्हणून जे जरा खाली बघून चालावं. मला काय कल्पना तुम्ही दिवसा सुद्धा सुरू कराल म्हणून. अहो काय करणार, काल ती पोरगी पाहिली डोकं गरगरायलाच लागलं. अहो मनात भरली असेल तर तसं सांगा, उद्या हजर करतो. नाही नाही नको. म्हणजे मला वेगळा संशय येतोय. कसला? ती पोरगी म्हणजे पोलिसांनी लावलेला सापळा वाटतोय तुम्हाला? शेव ती भीती नाही, रेग्युलर हप्ते जातात ना आपले. त्याशिवाय काय रोज आपले एवढे ट्रक्स येतात जातात. तरी पण आता आणखी पण कसला? त्या पोरीची नजर. पुन्हा तेच. त्या पोरीने काही डोळा बिळा मारलं की काय? नाही म्हणजे ती पोरगी ओठानं गात होती, गालानं हसत होती, पण तिची नजर दुसरंच काही शोधत होती. अहो तेच ते, दुसरं काहीतरी म्हणजे तुमचं काळीज हो. नाही म्हणजे काळी शोधलं असतं ना तिच्या पायाखाली अंथरलास. पण नाही, आता हे काळी धडधडायला लागलं. मग ही घ्या आणखीन, त्याशिवाय धडधड थांबायची नाही. आई, या आई ग. आई. काय रे, आज लवकर बरं आलास? मुद्दामच तुला सांगायला आलो आई. तू म्हणत होतीस तेच खरं. काय ते? माझे बाबाच त्या फॅक्टरीचे खरे मालक होते आई. आणि तो लांडग्या नुसता पगारी मॅनेजर. सांगते काय, त्या लांडग्यानंच फॅक्टरीचा मालक होण्यासाठी खून केला तुझ्या बाबांचा, आणि आळ मात्र त्या मोलकर्णीवर घातला. अगं असल्या कामातच हातखंडा आहे त्या लांडग्याचा. म्हणूनच तो जुने स्टॅम्प पेपर विकत घेत असतो. तेरा कशाला? अगं खरा कागद फाडायचा आणि त्या जागी बनावट घुसवायचा. त्याशिवाय काय मालक होतोय मॅनेजरचा. तुला कसं कळलं? अगं ते बाबांच्या वेळचे तुला जुने सल्लागार आठवत असतील, ते आपले ते खटावकर वकील. हा हा, अजून आहेत ते? मग कशाला? त्यांनी खोटी कामं करायची नाकारली म्हणून त्या लांडग्याने सगळ्यांना कामावरून कमी केलं आणि त्यांच्या जागी हे नवीन चोर भरती केलं. म्हणून म्हणते बाबा, त्याच्या नादाला लागू नकोस. ती इस्टेट बी नको आणि त्यावरला तो भुजंग बी नको. नाही आई, चेहरी सापाला ठेचलाच पाहिजे आई. नको नको सदा, असलं काही करायला जाऊ नकोस रे. अरे मरता मरता सुद्धा डसल राहते तुला. सदा सदा, आजवर सारं सोसलं हे सारं तुझ्याकडे बघून रमी, तुझ्याकडे बघून. नाही आई, आता तुला काही सोसावं लागणार नाही आई, काही सोसावं लागणार नाही. श्वापताची मुटकी भिंतीला टांगल्याशिवाय समाज निर्विघ्न होत नाही आई. एक पोलीस अधिकारी म्हणून माझं एक कर्तव्य आहे. ए बाई साहेब, उतर खाली, उतर. हे घर नाही, पोलीस स्टेशन आहे. उतर खाली. काय म्हणाला बाईसाहेब? मी काय लेकूर वाढली वाटली भाई तुम्हाला? उद्या आईसाहेब म्हणाल. उद्या कशाला, आता म्हणतो. माझी आई, उतर खाली. काय भानामती केली माझ्यावर कोण असतो? बापरे, साहेब आले. उतर 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 खाली, उतर. काय साहेब? सलाम साहेब. ही कशाला परत आली ते? त्याचं काय झालं साहेब? काय गाण्याला गेलो तो, वाटीत ही बया भेटली. बसला असेल गाणं गात नाचत. आईच्यानं सांगतो साहेब मी. मग आली कशी काय ग? ते काय झालं साहेब? एक नाही, एक मवाली लागला होता माझ्या माग. मावाली? कसा होता तो? कोंडीवा, तिला आपला फोटोचा चार्ट दाखव. कदाचित त्याच्यात सापडेल. चल 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 चल, तिच्या माग बरं मवाली लागते. तिथं उभी राहा, व्यवस्थित उभी राहा, मला दाखव कोणतो बरोबर. हो का तो?
यो नाही यो नाही यो नाही नाही हा, मग ह्यो असेल आलंय पोरींच्या माग यो बी नाही हो हा मग ह्यो असेल नाही त्याला तोंडच नाही हा काय लाईन मारणार मला चांगलं आठवतं बघा अगं मग दाखव की कोण तो तिकडे कुठे गेला तो यो बघा सापडला आई सापडला बघू आणि इकडे चुकलो साहेब मी मला काय रे काय झालं काय नाही फोटो नाही आरसा लावला तिनं याचा अर्थ काय एवढं बी कळत नाही भाई तुम्हाला हे लाईन मारतात माझ्या साहेब मी आई शपथ सांगतो मी काही मला कोंडीबा अटेन्शन क्विक मार बाहेर चल जाऊ ए पोरे तुझी फिर्याद लेखी दे या बेट्याची फीत उतरवून ठेवतो आता नको नको साहेब हवं तर निश्चित उतरवा पण फीत नका उतरवू अबाउट टर्न मग मी तुला किती वेळेला सांगितलं की ड्युटीवर असताना असली कामं करत जाऊ नकोस म्हणून भाई साहेब आणि ते सुद्धा सरकारी ड्रेसात सरकारी जागेत का रे चुकलो साहेब आता नाही करणार चमुक जा ड्युटीवर जातो साहेब ऐक आपण आणि मी साहेब गेट आउट आउट तर आउट काय ग पोरी कुठे गेली होतीस बाहेर सारखं सारखं बाहेर काय तुझं मी बाहेर गेली नाही तर पोटाला काय खाणार माझ्या पोटाचं नाही विचारत आत्ताच तुझी ती तमाशेवाली येऊन गेली हा हा म्हणत होते की पंढरपूरला खेळ ठेवला एकादशीला कुणाला विचारून पुन्हा आली तर सांग तिला म्हणावं मी सांगन तिथंच खेळ ठेवला पाहिजे अगं धंदा म्हणून असं कसं म्हणून चालेल मग तू जा की नाचायला हा अगं कितीदा सांगितलं तुला की मला एका माणसाचा हिसाब चुकता करायचाय म्हणून अगं पण तो कोण कुठला काय सांगशील का नाही येळ आली की समद कळल चायला दाखव म्हणतो तर तुझ्या आधी मीच मुर्दा पाडतो बघ त्याचा कशाला दुसरा पाय बी तोडून घ्यायला मी हाय की तगडी तुमच्या तालमीत वाढली खरी काय बाई पोरगी आई अगं पोरगी नाही पोरगा आहे माझा तो पोरगा वा 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 काय झकास नाचलेस अगदी तळीराम थंडगार केलास आमचा आपली कृपा दुसरं काय काय आणि गायलीत सुद्धा झकास हा आमच्याकडे एक बैठक करणार का केली असती हो मग? पण इथनं मुक्काम हलवायचंय का दुसऱ्या गावाला खेळ आहे किती गिन्या मिळणार आहेत तिथे हा त्याच्या डबल अगं लांडगे शेट येणार आहेत स्वतः मोठी आसामी आहे उद्योगपती आहेत थांब हा त्यांचा ऍडव्हान्स आगे लांडगे साहेब म्हटल्यावर विचार कसला करतेस हा अगं किती बायकांचं कल्याण केले त्यांनी खरंच मग ते माझं बी कल्याण करतील कल्याण तू त्यांची मर्जी सांभाळलीस तर तुझं कोट कल्याण करतील मग बैठक ठरली समजा पण बैठक रात्री उशिरा सुरू होईल हे लक्षात ठेव अहो एकदा बैठक ठरल्यावर अख्खी रात तुमची मालक मालक काम फत्ते गाण्याची बैठक ठरली बरं का ठरली का वा कशी काय पटवली तिला अहो मालक पटवायचं काय अहो बोलून चालून तमास घे पण साहेब दुसरी एक बातमी आहे सांगा की म्हणजे तुमचा चेहरा काय चौकोनी हा तो सदा साळुंके आहे ना पोलीस इन्स्पेक्टर भाई तो नेहमी आपल्या मागावर असल्यागत वाटतोय कशावरनं आपल्या स्मगलिंगचा सुगावा लागलाय त्याला तेव्हा जरा सांभाळून एवढंच ना म्हणजे या लक्ष्मीपुत्रालाच बाळण केला तर नमस्कार ओळखलत का मला केव्हाच मारकत नाही कस काय चाललंय तुमचं का तुला कशा पाहिजे काळजी नाही म्हटलं काही अडचण असेल तर आम्ही आहोतच की नोकराच्या हातची मदत घेत नसते मी
हो, एकेकाळी होतो खरा तुमचा नोकर. अरे तू तुझ्या चिंगानीवर त्यांच्या जीवावर उठलास आणि आता मालक झालास होय एकदम. तुम्ही बघितलं का? मी जे बघितलं ते तुम्हाला सांगतो. पैशासाठी मोलकर्णीनं तुमचं कुंकू पुसलं. कुणाची सजा आता भोगतेच आहे म्हणा. चुप. तुझ्या वासनेची शिकार झाली नाही म्हणून तूच खोटा आळ घातलास तिच्यावर. अरे मी तिला पगार देत होते, वेळच्या वेळी मदत करत होते, मग पैशासाठी आपल्या धनाचं खून करायचं कारण काय तिला? पैशाची हाव, दुसरं काय. तुम्ही तिला 5-25 रुपये देत असाल, पण तिनं आता 50,000 रुपये बघितल्यानंतर. गरीबाला पैशाची हाव नसते लांडग्या, ती हाव सुटली तुला, आणि त्यात ती बिचारी एकटी भेटल्यावर. तुम्ही सुद्धा आता एकट्याच आहात. म्हणजे हाव धरायची तर मोलकर्णीची कशाला, मालकिणीची धरूया. लांडग्या जवळ येऊ नकोस. माझा मुलगा बी फौजदार आहे, लक्षात ठेव. तुमचा मुलगा साहेब होते तोपर्यंत तुम्ही वांजोटाच होता, आणि आता साहेब गेल्यानंतर तुमचं पोट पिकलं का काय? लांडग्या तोंड सांभाळून बोल. मेल्या सोड म्हणते ना मी, सोड. माणसा सोड तिला, सोड. तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही मी. चल बाय, चल चल. चालता हो. परत जर या घरात पाऊल टाकलंस तर तंगडी तोडून टाकेन. चल फुट. मोरा, अरे काय केलंस तू हे? बरोबर केलंय मी आई, पण तुम्हाला एक सांग, तो जे बोलला ते खरं आहे? सांग आई. आई, आई मी काय ऐकतोय हे सगळं? आई, आई माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे आई. मी कुणाचा मुलगा आहे? आई, आई तू माझी आई नाहीस का? मी तुझा मुलगा नाही का? सांग ना आई. नाही, असं बोलू नकोस रे. तू काय ऐकतोस त्या दुष्ट माणसाचं? अरे इस्टेटीसाठी त्यानं तुझ्या बापाचा खून केला, आणि आता तो दुष्ट माणूस तुलाही माझ्यापासून दूर करू पाहतो. आई, सदा आई. माझ्या लेकाचं